नमस्कार, मी नीला अभ्यंकर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सर्वांना नमस्कार करते. आज आपल्या चातुर्मास उपासनेचा पहिला गुरुवार. रामकथा लिहिणाऱ्या आदिकवी वाल्मिकींबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. 22 जानेवारी 2024 ही तारीख सुवर्णाक्षराने लिहावी अशी तारीख आहे. कारण 500 वर्षाचा वनवासानंतर रामललाची स्थापना अयोध्येत झाली. समस्त हिंदू जनांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की सृष्टी सारी झूम उठी, वृक्षवल्ली फूल खिल उठे, छलछल बहती नदिया झरने, पक्षी सारे चहक उठे, संयम अस्मिता प्रगटी, वर्ष 500 संघर्षरत रहे, मंदिर बना अयोध्या का, श्रीराम प्रभु स्थापित हुए, क्षण आया भाग्य का, शोभन जीवन हर हिंदू का, अयोध्या हुई अयोध्या जन्मस्थान पर राम लला, करे आराधना नित उसकी, जीवन आनंदी होगा, क्रोध वर विजय पाकर, कल्याण करे जन जन का. आणि म्हणून आपणही सुरुवात रामकथा लिहिणाऱ्या वाल्मिकींपासून करूया. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम, आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. महर्षी वाल्मिकी रोजच्याप्रमाणे पहाटेच्या वेळी तमसा नदीवर स्नानासाठी आपला शिष्य भरद्वाजांबरोबर निघाले. त्यावेळेचे वातावरण अत्यंत पवित्र आणि आल्हाददायक होते. मंद मंद सुगंधित वारा सुटला होता. दोघांनी नदीत स्नान केलं, वल्कले परिधान केली. इतक्यात वाल्मिकींचं लक्ष एका झाडाकडे गेलं. क्रौंच पक्षाचे एक जोडपे आनंदाने झाडावर विहार करत होते. दुसऱ्याचे जे सुख पाहून ज्याला आनंद होतो ना, तो खरा सत्पुरुष. त्याचवेळी एका व्याधाने नेम धरून त्या जोडप्यांवर बाण मारला व नराच्या छातीत तो बाण घुसला. चिची करत तो नरपक्षी जमिनीवर पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. शेवटचे आचके देत होता. दुःखाने पंखाची फडफड करत होता. अत्यंत केविलवाण्या नजरेने तो आपल्या भार्येकडे मदतीच्या आशेने पाहत होता. ती भार्या अत्यंत दुःखाने नराच्या भोवती घिरट्या घालत होती. आनंदाने बागडणारे ते जोडपे क्षणात दुःखी झाले. महर्षींनाही खूप दुःख झाले व नकळत त्यांच्या मुखातून काही शब्द बाहेर पडले. या निषाद प्रतिष्ठां त्वम आगमः शाश्वती समाहा, यत् क्रौंच मिथुनात एकम अवधीहि काम मोहितम. अरे पापी निषादा, आयुष्यभर तुला शांती कधी मिळणार नाही, प्रतिष्ठाही कधी मिळणार नाही. क्रीडेमध्ये मग्न असणाऱ्या नराला तू ठार केलंस. पुन्हा पुन्हा त्यांच्या मुखातून तेच वाक्य निघत होतं. ते अतिशय व्याकुळ झाले. अशा शोकाकुल अवस्थेत ते आश्रमात परतले. त्यांच्या मनात आले, माझ्या मुखातून निघालेली छंदोबद्ध रचना अशी कशी झाली. त्याने शब्द मोजले. लक्षात आले की हे एक वृत्त आहे. अनुष्ठुप वृत्तात हे शब्द कसे आले. वेदात असे छंद आढळतात, ते लौकिक भाषेत कसे प्रगटले. त्यांनी विचारपूर्वक ते शब्द म्हटले नव्हते. उत्स्फूर्तपणे ते मुखातून बाहेर पडले होते. आणि त्याचवेळी ब्रह्मदेव त्यांना भेटायला आले व म्हणाले, अरे तुला आश्चर्य वाटतंय ना, पण लक्षात ठेव, हे सर्व मी केलं आहे. तुझ्यातली प्रतिभा, तुझ्यातली सरस्वती मी जागी केली आहे. कारण आम्हाला तुझ्याकडे एक महान कार्य करून घ्यायचंय. ब्रह्मदेवाने इच्छा केली की तू आता रामायण लिही. कुरु रामकथां पुण्यम, रामकथा तुझ्याकडून लिहिल्या जावी अशी सर्वांची इच्छा आहे. तू म्हणशील की पण रामाच्या जीवनाची सर्व घटना तुला ठाऊक नाहीत. पण मी तुला आशीर्वाद देतो. रामचरित्रातील सर्व लहान मोठ्या घटना प्रसंग तुला अचूक समजतील व त्या सर्व घटना आपोआप भूर्जपत्रावर उतरतील. तुला काहीच करायचं नाहीये, फक्त लेखणी घेऊन बसायचे आहे. तू जे लिहिशील ते सरळ सत्य असेल. तुझी ही रामकथा जोपर्यंत जग आहे तोपर्यंत अमर राहील. रामाचे चरित्र या जगात शाश्वत स्थिर राहील. त्याची प्रचिती आपल्याला 22 जानेवारीला 2024 आली, हे आपण अगोदर पाहिलेच आहे. घराघरात नव्हे, देशातच नव्हे तर सर्व जगात राम प्रगटले. सर्वांच्या हृदयात राम आले. सर्वांना आनंद झाला. त्रेतायुगापासून आजपर्यंत रामकथेची ही धारा अखंडपणे वाहत आहे व पुढेही वाहत राहणार. आपल्या हृदयातला राम चिरंतन राहणार. म्हणून रामकथा ही अमर कथा आहे. ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे वाल्मिकींनी रामकथा आपल्या आश्रमात लिहायला सुरुवात केली. आजही बिहारमध्ये वाल्मिकींचा आश्रम आहे. 24,000 श्लोक लिहून झाले. गायत्री मंत्रातली ही 24 अक्षरे आहेत. प्रत्येक 1,000वा श्लोक संपल्यावर पुढचा पहिला श्लोक जो आरंभ होतो तो गायत्रीच्या एकेका अक्षराने आरंभ होतो. ज्यावेळी ऋषी रामचरित्र लिहित होते त्यावेळी सीतामाई त्यांच्या आश्रमात राहत होत्या व त्यांनी 2 दिव्य बालकांना जन्म दिला
वाल्मिकीला ठाऊक आहे की 2 बाळे रघुवंशाचे उत्तराधिकारी आहेत. त्या बाळांनीच पुढे रामायणाचा प्रचार केला. रामायण हे आदिकाव्य आहे, अत्यंत श्रेष्ठ काव्य म्हणून प्रसिद्ध आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, वाल्मिकी ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली. भक्त मंडळी सुखी झाली श्रवणा मात्रे. ऋषी होते थोर थोर, बहुती केलं कवित्व विचार. परी वाल्मिकी सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती. खरं तर अनेक रामायणे उपलब्ध आहेत, पण वाल्मिकी रामायण हा इतिहास आहे. त्यांनी आखो देखा हा सांगितला आहे. रामायण लिहिताना जानकी त्यांच्या आश्रमात होती. रामायण लिहून पूर्ण झाल्यावर तिने ते पूर्ण वाचले होते. प्रत्यक्ष हनुमानानेही ते वाचले होते, त्यामुळे ते सर्व सत्य आहे. रामाच्या समकालीन वाल्मिकी होते. सत्संगाचा किती व कसा परिणाम होतो त्याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे महर्षी वाल्मिकी. पूर्वाश्रमीचे नाव रत्नाकर. प्रचेता पुत्र. व्यवसायाने तो डाकू होता. जंगलातून जाणारा येणाऱ्यांना मारायचा व त्यांच्याकडील चीजवस्तू धन लुटायचा. लहानपणापासून त्याला कुसंगती मिळाली. कुटुंबाचे भरण पोषण धन लुटून तो करायचा. एकदा असंच नारद मुनी वीणा हातात घेऊन त्या रस्त्याने जात असताना रत्नाकरने त्यांना अडवले. मुखात सतत नारायण 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 नारद मुनीचे सुरू होते. रत्नाकराने अडवले, नावगाव विचारले व जवळ जे असेल ते मला दे. अरे मी भगवंताचा दास आहे, या वीणेशिवाय माझ्याकडे काही नाही. हवी असेल तर ही घे व नारायण नारायण गात राहा. शांतपणे नारद उतरले. धडती घेताना रत्नाकरला त्यांचा स्पर्श वेगळाच वाटला. अरे माझ्याकडची संपत्ती म्हणजे खरं सांगू का, धन मध्ये काय आहे तर हे न संपणार आहे, उलट वाढतच जाणार आहे. द्या मला ती संपत्ती. कुठे ती संपत्ती? अरे रामनाम हीच माझी संपत्ती आहे. चोर दरोडेखोर लुटू शकत नाहीत. कधीही ती कमी होत नाही, उलट ती सतत घेतल्याने वाढतच जाते, असं त्यांनी उत्तर दिलं. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च ध्वंती संतो महायशः. गंगा पाप नष्ट करते, चंद्रताप नष्ट करतो, कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करते, पण संत जीवनातील पाप ताप दैन्य सर्व काही नष्ट करतात. रत्नाकरचे भाग्य उजळले. रत्नाकर म्हणाला, मी तुला दरडावून विचारले, पण तू मात्र शांत राहिलास, घाबरला नाहीस. अरे कारण रत्नाकरला नारद मुनी म्हणाले, अरे कारण मी भगवंताचा दास आहे, तो सर्व जगाची काळजी घेतो. तू दुष्कर्म करून ही सर्व रांजणे भरली आहेस. कारण रत्नाकर काय करायचा, वाटसोलूला एका बाजूला मारला की एक दगड रांजणात टाकायचा आणि अशी अनेक रांजणे दगडाने भरून गेली होती, दुष्कर्माने भरलेली होती. किंवा अरे तू किती पाप केलीस, या पापांचा तुझ्या घरची माणसेही भागीदार असतील ना, जा बरं विचारून ये. ऐकल्यावर धावत धावत डाकू घरी गेला आणि विचारलं की तुम्ही माझ्या पापांचे भागीदार होणार ना. मुळीच नाही, आमचं पालन पोषण करण्याचं काम तुझंच आहे. मेल्यावर तुलाच नरकात जावं लागेल, कठीण शिक्षा भोगायला लागेल. हे ऐकून रत्नाकर धावत धावत परत आला व त्याला आता पश्चाताप झाला. खूप वाईट वाटलं. त्याने नारदांच्या पायावर लोळण घेतली. मला पापांपासून सोडवा. नारद म्हणाले, अरे तो भगवान खूप दयाळू आहे. तुझ्या संपूर्ण पातकाचा नाश करून तो तुला क्षमा करेल. मी सांगतो ते कर. तू सतत रामनामाचा जप कर. एके ठिकाणी बस व सतत राम 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 म्हण. उत्तम गुरु मिळाल्याने रत्नाकरने पूर्वीचे कर्म सोडले व झाडाखाली बसून सतत जप करू लागला. भगवंताचे नाम मुखात यायला फार पुण्य लागतं बरं, आणि म्हणूनच दरवर्षी चातुर्मासामध्ये आपण रामनाम घेतो. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे. हेच खरंय. तो स्थिरपणे अखंड राम नाम घेता घेता अनेक वर्ष लोटली. त्याच्या अंगाभोवती वारूळ निर्माण झालं. एकदा नारद तिथून जाताना त्यांनी वारूळ पाहिलं. आतून राम 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 असे हळूच शब्द येत होते. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्याने वारूळ दूर केलं आणि समाधीस्थ रत्नाकरला पाहिलं. त्याला उठवलं व एका अस्थिपंच झालेल्या तपस्वाने नेत्र उघडले. एक पापी जो होता, जो जप करत बसला होता, आता एक दिव्य ऋषी त्यातून उठला. आपला सारिखे करीती तात्काळ अशा सद्गुरूंना रत्नाकरने साष्टांग नमस्कार घातला. उठा महर्षी उठा, रामनामाने आपले जीवन धन्य झाले. आता तुमचे नाव महर्षी वाल्मिकी, कारण वारुळाला वाल्मिक म्हणतात. रत्नाकरचे वाल्मिकी झाले.
केवळ सद्गुरु कृपा व रामनाम हाच सत्संगाचा महिमा आहे. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक, जयासेन हा त्रैलोक पावन झाला. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे, नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा सांडिली. एकदा वाल्मिकीने आश्रमाच्या बाहेर एक स्त्री खाली जमिनीवर पडलेली पाहिली. कोण असावी? खाली का बरं पडलीये? जवळ जाऊन पाहिल्यावर त्याने सीतेला ओळखले. कारण 14 वर्षाच्या वनवासामध्ये एकदा राम, सीता, लक्ष्मण त्यांच्या आश्रमामध्ये राहायला आले होते. कमंडलूतले पाणी त्याने सीतेवर शिंपडून शुद्धीवर तिला आणले आणि म्हणाले, हे प्रतिवते उठ. सीता म्हणाली, मी आणि प्रतिवता? मी तर कलंकिता आहे. वाल्मिकी म्हणाले, मी सर्व काही जाणले. रामाच्या राज्याभिषेकानंतर घराघरात रस्त्यावर चर्चा सुरू झाली की रामाने 1 वर्ष लंकेत रावणाकडे सीतेला ठेवल्यावर, सीता राहिल्यावर सीतेला स्वीकारलंच कसं? राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनावर सीतेला जवळ कसं बसवलं? लोकांना लंकेत घडलेले अग्नी दिव्य काही माहीत नव्हते. स्वतः अग्नीने सीतेला अग्नीतून बाहेर काढली व सांगितले, रामा, अरे तुझी जानकी तनाने मनाने शुद्ध पवित्र आहे. हे रामाला माहीत होतं, पण लोकोपवाद टाळण्यासाठी राजाने राणीचा त्याग केला. रामाने सीतेचा त्याग केला नाही, हे इथे आपण लक्षात ठेवूया. सीता सोडून गेल्यावर रामाने राज्यापभोग कधीही घेतला नाही. जमिनीवर झोपायचा, कंदमुळे खायचा, हे सर्व दूरदृष्टीने वाल्मिकीने जाणले. अगं सीते उठ. अयोध्यावासी लोकांनी तुला कलंकिता ठरवले आहे ना, पण तू देवता आहेस. प्रत्येक हा पुत्र प्रतिज्ञा करतो की या देवतेच्या मूर्तीची पुनःस्थापना अयोध्येच्या मानस मंदिरात मी करीन. तू माझ्याबरोबर आश्रमात चल. तू आश्रमात कोणालाही तुझा परिचय देऊ नकोस. वनदेवी या नात्याने राहा. सीता आश्रमात आली. पित्याप्रमाणे वाल्मिकी तिची काळजी घेत होते. आजही कानपूरजवळ ब्रह्मावर्ताला हे वनदेवीचे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. वाल्मिकी रामायण ही सर्व रामकथांची गंगोत्री आहे. जगात अनेक कथा आहेत, पण सर्वश्रेष्ठ ही रामकथा आहे. रामासारखा पुत्र नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा शत्रू नाही. राम इज राम अशी एक समजूत आहे की रामकथा प्रथम वाल्मिकीने लिहिली व मग पुढे रामायण घडले. पण ते अगदी चूक आहे. एकदा आश्रमात वाल्मिकी बसले असताना नारद मुनी आले व त्यावेळी जानकी वाल्मिकीच्या आश्रमात होती. 2 मुलांना जन्म दिला होता. महर्षींच्या मनात एक शंका आहे की रामाने भगवती सीतेचा त्याग केला ते बरोबर आहे की चूक आहे? भगवान रामाचे जीवन धर्माने सुबद्ध आहे. त्यांच्या जीवनात चूक कधी होणारच नाही. पुढे महर्षी म्हणाले, या वेळेला संपूर्ण जगात सर्वात चांगला आदर्श पुरुष कोण बरं? सांप्रतम लोके. सांप्रतमचा अर्थ आहे आत्ता. या प्रश्नाच्या वेळी राम राजा झाला आहे. 14 वर्षे वनवास संपून रावणाचा वध केला आहे. प्रभू राम हे जगातील सर्वश्रेष्ठ गुणवान पुरुष आहेत. नुसता गुणवान नाही तर वीर्यवान कोण आहे? मला देवाचे किंवा यक्षगंधर्वाचे नाव सांगू नका. मला मानवाचे पुरुषोत्तमाचे नाव सांगा. प्रश्न ऐकून नारदांना खूप आनंद झाला. इक्ष्वाकू वंशात जन्माला आलेले व अयोध्येमध्ये राज्य करणारे भगवान श्रीराम हे सर्व गुणसंपन्न आहेत. ते नियतात्मा म्हणजे रामाचा देह हे मन, बुद्धी, इंद्रिय इत्यादीवरती रामाचा ताबा आहे. अत्यंत बुद्धिमान आहेत, उत्तम वक्ता आहेत, महापराक्रमी आहेत, शोभायमान आहेत. सागराचे गांभीर्य आहे, हिमालयासारखे धैर्य आहे. राम निश्चल आहेत. वर्णन ऐकून वाल्मिकी खूप खुश झाले. रामाबद्दल महर्षींना मुळीच शंका नव्हती. सद्गुरूंचे मत काय आहे हे आजमायचे होते आणि म्हणून वाल्मिकीने सद्गुरूंना हा प्रश्न विचारला होता. आपलंही बघा असंच असतं. एखादी महागडी साडी आपण आणली, बाजारातून आणली आणि मैत्रिणी म्हटलं ना, वाह काय सुंदर आहे, कुठून आणलीस ग, कितीची आहे, की लगेच आपल्याला आनंद होतो. साडी आणल्याचा पश्चाताप होत नाही. इथेही असंच झालंय. वाल्मिकींना पक्का माहीत होतं की सीताला अरण्यात पाठवून रामाने चूक केलेली नाही, ते धर्मानेच वागलेले आहेत. पण तोच प्रश्न नारदांना विचारून वाल्मिकींनी शिक्कामोर्तब केला. जणू महर्षी वाल्मिकींची रामकथा, भगवान वेदव्यासांचे अध्यात्म रामायणातील रामकथा, गोस्वामीजींची तुळशी रामायणातील रामकथा, संत एकनाथांची भावार्थ रामायणातील रामकथा, श्रीधर स्वामींची रामविजयातील रामकथा, कंब यांची तामिळ रामकथा इत्यादी अनेक भाषांमध्ये रामकथा गायली आहे. पण वाल्मिकींची रामकथा एकमेव प्रमाणभूत आहे. महर्षींच्या रामकथेत चमत्काराला मुळी वावच नाहीये. अन्य कथांमध्ये रामाचा
रामाचं भगवत रूप दिसतं, पण या रामायणात नररूप रामाचं दिसते. नरकरणी करे तो नरका नारायण कैसे हो जाय याचं सुंदर वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. माणसातल्या सर्व उणीवा व मनुष्याच्या सर्व मर्यादा स्वीकारून त्यांनी लीला केली आहे. 87 दिवसांच्या युद्धानंतर रावणाचा वध झाल्यावर सर्व देवांनी थकलेल्या रामाचा जय जयकार केला, पुष्पवृष्टी केली आणि सांगितलं की आपण साक्षात परब्रह्म परमेश्वर आहात, त्या म्हणूनच तुम्ही एवढ्या बलाढ्य रावणाचा वध करू शकलात. तेव्हा राम म्हणाले, मी मनुष्य असून राजा दशरथांचा पुत्र आहे. आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. ऐतिहासिक कथा, मानवीय कथा, मनुष्यामध्ये असलेल्या गुणांच्या सर्वोच्च प्रकर्षाची कथा म्हणून या वाल्मिकींच्या कथेला मोठे महत्व आहे. नवीन पिढीसाठी वाल्मिकींची रामकथा प्रमाण आहे. आपलं व्यक्तिगत जीवन, आपलं सामाजिक जीवन, आपलं पारिवारिक जीवन उजळविण्याचे सामर्थ्य या दिव्य रामकथेमध्ये आहे आणि म्हणूनच वाल्मिकींची रामकथा सर्वांना श्रवणीय आहे. रामायण हे घडलेल्या घटनांचा इतिहास आहे असे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध आहेत. जसं उत्खननात सापडलेले तक्षशिला, पुष्पकावती ही शहरं यांचा उल्लेख रामायणात भरताने आपल्या पुत्रासाठी वसवलेली शहरे म्हणून येतो. हंपी येथे असणारी सुग्रीवाची गुहा रामायणाच्या प्रचितेची खात्री पटवते. रामायणातील भौतिक संदर्भ इतके अचूक आहेत की ते नुसत्या कविकल्पनेने लिहिणे शक्य नाही आणि म्हणून ती नुसती कविकल्पना नसून घडलेली घटना, घडलेले रामायण आहे हे आपल्याला पक्क होतं. आपला विश्वास बसेल, परंतु हल्लीच्या नवीन पिढीला हा विश्वास बसणार नाही आणि म्हणून त्यांना ही वाल्मिकींची रामकथा जी आदर्श रामकथा आहे आणि ती रामकथा या तरुणांना वाचायला द्यावी. नैराश्याने दाटलेल्या मनाला हे काव्य उभारणी देण्याचं कार्य करतं. शतकानुशतकांचा कालखंड गेल्यानंतरही या आद्य महाकाव्याचा लोकमानसावरील प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. मानवीय जीवनाची प्रगल्भता, उदात्तता, शाश्वतता आणि चारित्र्याची महत्ता वर्णन करणारा इतिहास ग्रंथ भारतीय संस्कृती व सभ्यतेचा उज्ज्वल स्तंभ आहे आणि ते लिहिणारे आदिकवी वाल्मिकी यांना मी साष्टांग नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ.